कुची तालुका कवटे महांकाळ जिल्हा सांगली येथे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर या अभियानाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले। या शिबिराच्या माध्यमातून कुची मंडळातील शेतकरी व विद्यार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला। या अभियानांतर्गत गावनिहाय मयत खातेदार अपंग नोंदी शोधून त्याबाबत आवश्यक कामकाज करण्यात येत असून पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ वितरण करण्यात येत आहे। तसेच संजय गांधी व इतर सामाजिक अर्थसहाय्य योजनांसाठी नव्याने लाभार्थी शोधून त्यांचे प्रस्ताव तयार करून त्यांना लाभ देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। तुकडेबंदी व अकृषक प्रक्रियेत झालेल्या सुधारणा प्रत्यक्ष कामकाजात करून नागरिकांना त्याचा लाभ मिळवून देण्यावरही भर देण्यात आला आहे। शिबिरात मंडळातील सर्व शाळांची माहिती घेऊन विद्यार्थ्यांची पटसंख्या, दाखला असलेले व नसलेले विद्यार्थी यांची माहिती संकलित करण्यात आली। विशेषतः विद्यार्थ्यांसाठी उत्पन्न, डोमेसाईल व जातीचे दाखले तयार करून शिबिरात त्यांचे वितरण करण्यात आले। तसेच डिजिटल 7/12 व 8 हे 100% खातेदारांना वितरित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। याशिवाय ज्या शेतकरी खातेदारांनी त्यांच्या पोट खराब वर्ग अ जमिनी लागवडीखाली आणल्या आहेत त्याबाबत प्रस्ताव तयार करणे, लक्ष्मी मुक्ती योजना, ॲग्रिस्टॅग, पीएम किसान योजनांची पूर्तता करणे, कलम 155 अन्वये 7/12 दुरुस्ती, आधार कार्ड अपडेट तसेच नवीन रेशन कार्ड वितरण आदी कामे या शिबिरात करण्यात येणार आहेत। या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक 6 सांगली समाधान शेंडगे, तहसीलदार कवटे महांकाळ अर्चना कापसे, निवासी नायब तहसीलदार संजय पवार, नायब तहसीलदार केशव खुडे तसेच कवटे महांकाळ येथील विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य दादा सोकोळेकर, पंचायत समिती सदस्य सिंधुताई पाटील, अर्जुन करपे, वामन कदम यांच्यासह सर्व गावांचे सरपंच, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी अर्चना कापसे, तहसीलदार कवटे महांकाळ। महसूल विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाची कवटे महांकाळ तालुक्यातील सुरुवात आज कुची मंडळातून झाली। कुची मंडळात येणाऱ्या 13 गावातील सर्व नागरिक या मेळाव्यासाठी उपस्थित होते। यामध्ये फेरफार, 7/12 दुरुस्ती, भूमी अभिलेख, शिधापत्रिकाचं वाटप, लक्ष्मीमुक्ती, वारस नोंदी, त्याप्रमाणे इतर सर्व प्रकारचे दाखले, त्या जातीचे दाखले, डोमासाईल, नॉन क्रिमिनल, 155 दुरुस्ती, कृषी विभागामार्फत देण्यात आलेले सर्व लाभ, त्यानंतर कजाप, अशा सर्व प्रकारचे मिळून 1054 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले। मी ह्या माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती करते की छत्रपती शिवाजी महाराज महाराजोत्सवाचा कालावधी हा 3 महिन्याचा असणार आहे। यानंतरही कुणाची कामं शिल्लक राहिली असेल तर ती सर्व नागरिकांनी आमच्या कार्यालयामार्फत करून घ्यावी अशी मी त्यांना विनंती करते।